पुरुष बिचारे सगळे साधेभोळे असतात. कुठल्या एखाद्या मुलीने प्रेमाने जरी बघितलं तर ते इतकंही विसरून जातात की घरी त्यांना एक बायकोही आहे. नवरा आणि बायकोमध्ये फक्त नवराच सुंदर असतो. बायको सुंदर असती तर ब्युटी पार्लरला कशाला गेली असती? बायकोसोबत भांडण जोरात सुरू होते. नवरा भांडणात भारी पडत होता आणि अचानक बायकोच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्यामुळे डकवर्थ लुईसच्या नियमानुसार थोड्या वेळाने बायकोला विजयी घोषित करण्यात आले. नवरा: मला समजूतदार बाईसोबत लग्न करायला पाहिजे होते. बायको: समजूतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत. नवरा: बस, मला एवढंच सिद्ध करायचं होतं. बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो. सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास 1 आठवडा रडत होते. गण्या मात्र 2 आठवडे होऊन गेले तरी अजून रडतच होता. मित्रांनी खूपच खोदून खोदून विचारल्यावर कारण कळलं. त्याच्या बायकोची बस चुकली होती. बायको: समजा मी हरवले तर तुम्ही काय कराल? नवरा: पेपरमध्ये जाहिरात देईन. बायको: ओ माझ्या सोन्या, काय लिहिणार त्यात? नवरा: जो परत आणून देईन त्याच्याकडून 20,000 रुपये दंड घेण्यात येईल. तुम्हाला पैसे ठेवायचेच असतील तर बँक ऑफ बायकोजवळ ठेवा. परतावा थोडा कमी मिळेल पण अडचणीच्या वेळेला लोन नक्की मिळेल. ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे सुगीचे दिवस. चांगला स्वयंपाक करत नसेल तर मॅगीचे दिवस आणि करतच नसेल तर स्विगीचे दिवस. बायको कटकट करायला लागली की बायकोच्या फोनवरून गुपचूप तिच्या आईला किंवा बहिणीला मिस कॉल मारायचा. लगेच कॉल येईल. तासभर तरी कटकट बंद. प्रेम असावं तर असं. बायको: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस? नवरा: मी तुझ्या आवडीची डेअरी मिल्क खातो. आणि तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतेस? बायको: मी पण विमल खाते, 15 वाली मोठी.